आज आपण इलेक्ट्रॉनिक सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर समजून घेणार आहोत. या क्वेश्चन पेपरमध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक, डायोड, मॉस्फेट, लॉजिक गेट, मायक्रोप्रोसेसर, ओपॅम्प, सेन्सर, IoT असे महत्त्वाचे टॉपिक आहेत. मी प्रत्येक क्वेश्चन स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. डायग्राम असेल तर आपण ब्लॉक वाईज समजून घेऊया आणि न्यूमेरिकल असेल तर कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ओके. सो सी, पहिला क्वेश्चन काय आहे की एक्सप्लेन द इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक ऑन इंडस्ट्री अँड सोसायटी. इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक ऑन इंडस्ट्री. तर फर्स्ट पॉईंट आहे ऑटोमेशन. मशीन वर्क ऑटोमॅटिकली युजिंग सेन्सर अँड कंट्रोलर. त्याचे मशीन काय झाले की ऑटोमॅटिक झाले, त्याच्यामुळे काय झाले रेड्यूस ह्युमन एफर्ट. ऑटोमेशन झाले म्हणून हाय प्रोडक्शन अँड बेटर ॲक्युरेसी झाली. देन कम्युनिकेशन इन्क्रीज झाले. कम्युनिकेशन मीन्स तुम्ही वीकली, डेली अँड मंथली तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता की तुमचे प्रोडक्शन किती झाले. देन सेफ्टी. सेफ्टी मीन्स आता सपोज काही तुम्ही बघितले असेल की कधी कधी इन्सिडेंट होतं की एखाद्या व्यक्तीचे फिंगरच मशीनमध्ये गेले, तर आता तसे होत नाही. जर सपोज एखादी गोष्ट डिटेक्ट झाली सेन्सरला, तर सेन्सर तिथेच मशीन काय करतो, स्टॉप करतो. तर सेफ्टी इम्प्रूव्ह झाली. देन नेक्स्ट इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक ऑन सोसायटी. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कम्युनिकेशन मीन्स मोबाईल फोन अँड इंटरनेट अँड इझिली आपण पीपल एकमेकांना कनेक्ट करू शकतो. देन एज्युकेशन, ऑनलाईन क्लासेस, स्मार्ट लर्निंग स्टार्ट झाली. देन हेल्थकेअर. हेल्थकेअरमध्ये तुम्हाला माहिती असेल की आता रोबोटसुद्धा ऑपरेशन करतात इझिली. देन एंटरटेनमेंट. आपल्याला माहिती आहे की TV, म्युझिक सिस्टीम, ओके, दे प्रोव्हाइड द एंटरटेनमेंट. देन ट्रान्सपोर्टेशन. आपल्याला माहिती आहे की GPS थ्रू आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो की कुठे ट्रॅफिक आहे आणि आपल्याला कोणता वे इझी आहे. ओके, सो हे इम्पॅक्ट झालेलं आहे सोसायटीवरती. सिम्पली इलेक्ट्रॉनिक हॅज इम्प्रूव्ह द ह्युमन लाईफ बाय मेकिंग वर्क इझी, फास्ट, सेफ अँड इफिशियंट. ओके, सो आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. हा क्वेश्चनही खूप वेळा विचारलेला आहे. आता हे बघा की तर याच्यामध्ये कसं झालं आहे की आता आपण बघू शकतो, तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करते मी वर्किंग की ब्रिज रेक्टिफायर वर्क कसा करतो. ओके, आता इकडे बघा, जेव्हा तुम्ही इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिग्नल देता तेव्हा D2 अँड D3 काय होतो, ऑन होतो. मीन्स करंट कसा फ्लो होतो, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. ओके, आता जेव्हा तुम्ही ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह देता तेव्हा पण D1 अँड D4 काय होतं, ऑन होतं, पण करंट फ्लो करताना पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडेच फ्लो करतो. म्हणून इथे काय होते, जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल येते तेव्हा पण आपल्याला आउटपुटला पॉझिटिव्ह हाफ सायकलच मिळते आणि जेव्हा निगेटिव्ह हाफ सायकल येते तेव्हा पण पॉझिटिव्ह हाफ सायकलच मिळते, कारण करंट फ्लो होतो पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. ओके, सो नेक्स्ट इट इज अ कम्पॅरिझन ऑफ ॲक्टिव्ह सेन्सर अँड पॅसिव्ह सेन्सर. ॲक्टिव्ह कॉम्पोनंट अँड पॅसिव्ह कॉम्पोनंट. रिक्वायर एक्सटर्नल पॉवर, डू नॉट रिक्वायर एक्सटर्नल पॉवर. Can amplify signal, cannot amplify signal. Current, control current flow, store or dissipate energy. Example, transistor, IC, diode. Example, resistor, capacitor, inductor. Use in amplification and use in filtering and energy storage. Easy comparison आहे, तुम्ही हे सुद्धा एक्झाममध्ये राईट करू शकता. ओके, विचारलेच जाते. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द सर्किट डायग्राम अँड एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ हाफ वेव रेक्टिफायर विथ द हेल्प ऑफ नेट वेवफॉर्म. ओके, आता याच्यामध्ये बघा, आपल्याला एक मी तुम्हाला सांगते, जेव्हा डायोड असतो, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिग्नल देता, एक बघा, जेव्हा तुम्ही इथे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सिग्नल देता तेव्हा हा डायोड ऑन होतो. ओके, करंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडेच फ्लो होतो. बट जेव्हा तुम्ही इथे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह देता तेव्हा करंट फ्लो होत नाही, कारण डायोडला जर तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह कनेक्ट केला आणि निगेटिव्ह टर्मिनलला पॉझिटिव्ह कनेक्ट केला तर करंट फ्लो होत नाही. ही एक कन्सेप्ट आहे, ती लक्षात ठेवा नेहमी. आता जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह AC सिग्नल देता तेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होते, पॉझिटिव्ह हाफ सायकलला पॉझिटिव्ह हाफ सायकलच आउटपुट मिळते. म्हणजे जेव्हा तुम्ही निगेटिव्ह हाफ सायकल देता, म्हणजे निगेटिव्ह करंट जेव्हा तुम्ही
AC सिग्नलला जेव्हा तुम्ही निगेटिव्ह करंट देता, मीन्स निगेटिव्ह सिग्नल देता डायोडला, तेव्हा काय होते, करंट फ्लो होत नाही. म्हणून इथे काय होते, इथे आपल्याला अजिबात करंट फ्लो होत नाही नेक्स्टला निगेटिव्ह सायकलला, म्हणून इथे काय आहे, एमटी आहे. देन अगेन जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल येते तेव्हा काय होते, अगेन करंट फ्लो होतो, म्हणून अगेन आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळते. ओके, कन्सेप्ट समजले की जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिग्नल देता तेव्हाच करंट फ्लो होतो, अदरवाईज करंट स्टॉप राहतो. आणि जेव्हा निगेटिव्ह सायकलला करंट स्टॉप राहतो आणि जेव्हा अगेन पॉझिटिव्ह येते तेव्हा अगेन करंट फ्लो होतो. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, ड्रॉ अँड एक्सप्लेन व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पी एन जंक्शन डायोड. आता याच्यामध्ये कसं झालं आहे, एक लक्षात घ्या, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे व्होल्ट अँड करंट. आता जेव्हा इकडे बघा, इथे जेव्हा फर्स्ट क्वाड्रंट असतो त्याच्यामध्ये करंट असतो मिली ॲम्पियरमध्ये अँड व्होल्टेज असते पॉझिटिव्ह. आणि जेव्हा इथे थर्ड क्वाड्रंटमध्ये करंट असतो मायक्रो ॲम्पियरमध्ये अँड व्होल्टेज असते निगेटिव्ह. हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ड्रॉ कराल तेव्हाही लक्षात ठेवायचे की करंट असतो पॉझिटिव्ह आणि करंट असतो मिली ॲम्पियरमध्ये, सेकंडमध्ये मायक्रो ॲम्पियरमध्ये करंट असतो आणि निगेटिव्ह व्होल्टेज असते. आता इथे बघा, जेव्हा तुम्ही ही डायग्राम, तुम्हाला फॉरवर्ड बायची डायग्राम ड्रॉ करायची आहे दोन्ही, आणि रिव्हर्स बायची डायग्राम ड्रॉ करायची आहे. फॉरवर्ड बायसला काय करायचं आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन द्यायचं आहे फक्त, आणि ते निगेटिव्ह व्होल्टेज अगोदर पास करायचं आहे पॉझिटिव्ह टर्मिनलला. झालं रिव्हर्स बायस. ओके, आता इकडे लक्षात द्या, फॉरवर्ड बायस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सिग्नल आणि देतात, पॉझिटिव्ह व्होल्टेज देतात डायोडला, तेव्हा काय होते, करंट स्लोली इन्क्रीज होण्यास स्टार्ट होते. सडनली स्टार्ट होत नाही, करंट स्लोली काय होतो, स्टार्ट होतो. आणि जेव्हा तो पीक पॉईंटला येतो आणि जेव्हा तो करंट इन्क्रीज होतो त्या पीक पॉईंटला बोलतात नी व्होल्टेज. ओके, आणि इकडे बघा, जेव्हा तुम्ही रिव्हर्स बायस देतात, रिव्हर्स म्हणजे इथे जेव्हा निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करता तेव्हा अजिबात करंट फ्लो होत नाही. पण जो रिमेनिंग अगोदरचा करंट आहे त्याला लिकेज करंट म्हणून लिकेज करंट म्हणून काय केले जाते, बोलले जाते. तेव्हा काय होते की लिकेज करंट जो असतो तो स्लोली काय सडनली काय होतो, इन्क्रीज होतो, आणि तिथे ब्रेकडाऊन रिजन असे म्हणतात. ओके, सिम्पल आहे ही डायग्राम. जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये ड्रॉ कराल किंवा एक्झाममध्ये जेव्हा हा क्वेश्चन येईल तेव्हा काय करायचे, ह्या दोन फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस डायग्राम ड्रॉ करायच्या. आणि याला ही जेव्हा कॅरेक्टरिस्टिक तुम्ही काढतात तेव्हा इथे बघा, इथे जो मध्ये गॅप दिसतो आहे त्याला बोलतात लिकेज करंट. ओके, आणि सडनली तो काय होतो, ब्रेकडाऊन होतो, आणि त्याला त्या रिजनला बोलतात ब्रेकडाऊन रिजन. ओके, आणि इकडे लक्ष द्या, मायक्रो ॲम्पियरमध्ये करंट असतो, वरती मिली ॲम्पियरमध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, आणि पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि निगेटिव्ह व्होल्टेज नेहमी लक्षात ठेवा. ओके, आता ही झाली व्ही आय कॅरेक्टरिस्टिक. आता नेक्स्ट बघा, कम्पेअर LED अँड फोटो डायोड. तर इथे LED मीन्स काय, लाईट इमिटिंग डायोड, फोटो डायोड. हाही क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे. LED बघा, कम्पॅरिझन, कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट. फोटो डायोडमध्ये कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल करंट. यूज ॲज अ लाईट सोर्स, यूज ॲज अ लाईट सेन्सर. वर्क इन फॉरवर्ड बायस, वर्क इन रिव्हर्स बायस. इमिट लाईट व्हेन करंट फ्लो, प्रोड्यूस करंट व्हेन लाईट फॉल्स ऑन इट. आउटपुट इज हाय, output is electrical signal. Use in indicator, display and bulb. Use in optical communication and light detection. Symbol is arrow go outward and symbol is arrow come inward. ओके, सिम्पल कंपॅरिझन आहे, नेहमी लक्षात ठेवा. आणि हेच तुम्हाला राईट करायचं आहे एक्झाममध्ये, इझिली तुम्ही राईट करू शकता. ओके, सो नेक्स्ट इज क्वेश्चन 3. व्हॉट इज अ एन्युअल मेथड ऑफ VLSI CMOS मॅन्युफॅक्चरिंग. आता क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2मध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केले असेल की एक तरी कंपॅरिझन त्यांनी विचारलेले आहे. तेव्हा कंपॅरिझन सगळेच करा, जेवढे आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ते सगळेच तुम्ही कंपॅरिझन करा. ओके, देन आता बघा एन्युअल मेथड. आता एन्युअल मेथडमध्ये तुम्ही बघू शकता की फर्स्ट स्टार्टिंग सबस्ट्रेट. सुरुवातीला पी टाईप सबस्ट्रेट वापरतात. ओके, हा पूर्ण चिपचा बेस असतो, वर एक आपल्याला SiO2 लेअर तयार करतात. ओके, देन नेक्स्ट इज एन्युअल फॉर्मेशन. फोटोलिथोग्राफी अँड आयोन इम्प्लिमेंटेशन वापरून पी सबस्ट्रेटमध्ये एन टाईप रिजन तयार करतात. यालाच एन्युअल असे म्हणतात. या एन्युअलमध्ये पुढे PMOS ट्रान्झिस्टर तयार होतो. ओके, देन नेक्स्ट इज आयसोलेशन, वेगळे करणे.
वेगवेगळे ट्रान्झिस्टर आणि करंट लिकेज होऊ नये म्हणून इन्सुलेशन तयार करतात. ओके, ऑक्साईड भरून आयसोलेशन तयार होते. ओके, देन नेक्स्ट इज अ गेट फॉर्मेशन. गेट फॉर्मेशनमध्ये ॲक्टिव्ह रिजनवर थिन ऑक्साईड लेयर तयार करतात. त्यावर पॉलिसिलिकॉन गेट तयार करतात. गेट हा ट्रान्झिस्टरचा कंट्रोल भाग आहे. ओके, करंट ऑन अँड ऑफ नियंत्रित करतो. देन नेक्स्ट इज अ सोर्स ड्रेन फॉर्मेशन. सोर्स ड्रेन फॉर्मेशन आयोन इम्प्लिमेंटेशन वापरून सोर्स आणि ड्रेन तयार करतात. पी डिफ्युजन वापरतात आणि एन डिफ्युजन वापरतात. ओके, देन नेक्स्ट इज अ कॉन्टॅक्ट फॉर्मेशन. कॉन्टॅक्ट फॉर्मेशनमध्ये सोर्स, ड्रेन अँड गेटपर्यंत पोहोचण्यासाठी होल्स तयार करतात. यामधून मेटल कनेक्शन दिले जाते. ओके, देन नेक्स्ट इज अ मेटलायझेशन. मेटलायझेशनमध्ये सर्व ट्रान्झिस्टर एकमेकांना मेटल लाईनने जोडतात. त्यामुळे पूर्ण सीमॉस सर्किट तयार होतो सिग्नल अँड पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी. ओके, देन नेक्स्ट बघा, ड्रॉ द कन्स्ट्रक्शन डायग्राम अँड एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ एनहान्समेंट टाईप एन चॅनल मॉस्फेट इन डिटेल. देन त्याच्यामध्ये बघा, ऑपरेशनमध्ये बघू आपण की कट ऑफ रिजन VGS इज लेस दॅन VTH मीन्स काय, नो चॅनल इज फॉर्मेड. गेट व्होल्टेज अतिशय कमी असतो, चॅनल तयार होत नाही. सोर्स ते ड्रेन करंट जात नाही. देन नेक्स्ट इज अ चॅनल फॉर्मेशन. VGS इज ग्रेटर दॅन इक्वल टू VTH. गेटला पॉझिटिव्ह व्होल्टेज देतात. गेट खाली इलेक्ट्रॉन जमा होतात. सोर्स आणि ड्रेन मध्ये चॅनल तयार होतो. देन नेक्स्ट वन इट इज अ लिनियर अँड ओहमिक रिजन. ओके, VDS इज ग्रेटर दॅन 0. ड्रेनला थोडा व्होल्टेज देतात. इलेक्ट्रॉन सोर्सकडून ड्रेनकडे जातात आणि करंट हळूहळू इन्क्रीज होतो. ओके, देन नेक्स्ट इज अ सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजनमध्ये काय करतात की ड्रेन व्होल्टेज जास्त इन्क्रीज झालेला असतो. ड्रेनजवळ चॅनल अतिशय जवळ असतो. ओके, सो त्याच्यामुळे काय होते की VDS इन्क्रीज फर्दर द करंट चॅनल नेअर द ड्रेन अँड गेट नॅरो पिंच ऑफ. म्हणजे करंट ID बिकम ऑलमोस्ट कॉन्स्टंट अँड डिपेंड ऑन मेनली ऑन VGS. ओके, सो हे त्याचं वर्किंग आहे. ओके, सो सिम्बॉल एन चॅनल एनहान्समेंट मॉस्फेट. तर हे बघा, ॲरो पॉईंट इनवर्ड फॉर एन चॅनल. जेव्हा P चॅनल असेल तेव्हा ॲरो हा आउटवर्ड असतो आणि जेव्हा एन चॅनल असेल तेव्हा ॲरो हा इनवर्ड असतो. लक्षात ठेवा. ओके, ही सिम्बॉल, ही डायग्राम, कन्स्ट्रक्शन डायग्राम आणि हे ऑपरेशन तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाममध्ये राईट करायचं आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिटरमाइन द DC करंट गेन बीटा अँड द इमिटर करंट I फॉर ट्रान्झिस्टर वेअर द IB इज 100 मायक्रोॲम्पेअर and IC is 5.65 milliampere. So base current is 100 microampere means 0.1 milliampere and IC means 5.65 milliampere. देन आता सॉल्व कसे करायचं, बीटा आपल्याला डिटरमाइन करायचं. सो IC डिवाइड बाय IB आपल्याला गिवन दिलेलं आहे, त्याचा आन्सर येतं बीटा इज 56.5. देन नेक्स्ट इज इमिटर करंट आपल्याला फाइंड करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, I इज इक्वल टू IC प्लस IB. ओके, सो I इज इक्वल टू 5.75 मिलीॲम्पेअर. अतिशय इझी आहे, आउट ऑफ मार्क्स मिळते ना आपल्याला. ओके, सो इझिली तुम्ही स्टेप बाय स्टेप जर सॉल्व केले तर. ओके, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा दोन्ही पण. देन नेक्स्ट इज अ ड्रॉ अँड एक्सप्लेन द मॉस्फेट ॲज अ स्विच. आता मॉस्फेट ॲज अ स्विच केव्हा होतो की जेव्हा तुम्हाला तुम्ही जेव्हा गेट व्होल्टेज येतं आणि हा जेव्हा क्लोज होतो तेव्हा तो काय होतो, मॉस्फेट ॲज अ स्विच म्हणून काय होतो, ॲक्ट होतो. ओके, आणि जेव्हा तुम्ही गेट व्होल्टेज 0 होते तुमचे त्यावेळेस तो काय होतो, ओपन होतो आणि तेव्हा काय होतो, तो ओपन स्विच म्हणून ॲक्ट होता. आता जेव्हा हा ट्रूथ टेबल बघताय हेच त्याचं ॲक्च्युअल ऑपरेशन आहे. मीन्स गेटचं व्होल्टेज जर 0 व्होल्ट असेल तर लेस दॅन VTH, देन मॉस्फेट स्टेट इज ऑफ, स्विच इज ओपन, मीन्स ओपन स्विच म्हणून तो काय होणार, ॲक्ट होणार. आणि जेव्हा आपण गेट व्होल्टेज देतो तेव्हा ग्रेटर दॅन VTH असतो आणि जेव्हा मॉस्फेट काय होतो, ऑन होतो अँड स्विच क्लोज म्हणजे तो एक स्विच म्हणून काय होतो, ॲक्ट होतो. हा ट्रूथ टेबल जरी तुम्ही लक्षात ठेवला, अंडरस्टँड केला तरी तुम्हाला मॉस्फेट ॲज अ स्विचचं वर्किंग इझिली समजून जाईल. जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये राईट कराल तेव्हा तुम्हाला ही डायग्राम मस्ट आहे. ही डायग्राम ड्रॉ केल्यानंतर हा ट्रूथ टेबल तुम्ही ड्रॉ करायचा आणि याच्यावरूनच तुम्ही वर्किंग फाइंड आउट करायचे. ओके, इझी आहे. देन नेक्स्ट इज अ ड्रॉ अँड एक्सप्लेन द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ BJT इन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन अँड एक्सप्लेन इन डिटेल. आता याच्यामध्ये 3 रिजन असतात, कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि ॲक्टिव्ह रिजन. आता कट ऑफ रिजन म्हणजे ID इज इक्वल टू 0. बेस करंट जवळजवळ 0च असतो. बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस नसतो. कलेक्टर
करंट फ्लो होत नाही. ट्रान्झिस्टर ऑफ स्टेटला असतो कट ऑफ रिजनमध्ये. ओके. देन नेक्स्ट इट इज अ सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजनमध्ये काय होतं की बेस करंट जास्त दिला जातो. ओके. दोन्ही जंक्शन फॉरवर्ड बायसमध्ये होतात. ट्रान्झिस्टर हा पूर्ण ऑन स्टेटला असतो सॅच्युरेशनमध्ये. ओके. देन लास्ट वन इट इज अ ॲक्टिव्ह रिजन. आता ॲक्टिव्ह रिजन खूप इम्पॉर्टंट आहे किंवा कारण ॲक्टिव्ह रिजनमध्ये ट्रान्झिस्टर हा ॲम्प्लिफायर म्हणून काय करतो, काम करतो. ओके. इझिली अंडरस्टँड होते तुम्हाला. बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायसमध्ये असते, कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायसमध्ये असते आणि कलेक्टर करंट जवळजवळ कॉन्स्टंट असतो. ओके. तुम्हाला फक्त जेव्हा हे आउटपुट कॅरेक्टर BJT विचारले जाईल तेव्हा हे करंट बघा मिली ॲम्पेअरमध्ये आहे, व्होल्टेज VCE आहे, कॉन्स्टंटमध्ये IB आहे बेस करंट. ओके. आणि देन तुम्हाला एक कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि ॲक्टिव्ह रिजन दाखवायचं आहे. ॲक्टिव्ह रिजनमध्ये BJT हा ॲम्प्लिफायरचं काम करतो. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिटरमाइन द DC करंट गेन and the emitter current IE for a transistor where IB is 50 microampere and IC is 3.65 milliampere. आता आपल्याला गिवन काय काय दिले त्यांनी, IB आणि IC. तो आता करंट गेन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला आहे बीटा इज इक्वल टू IC अपॉन IB. बीटा निघाला आपल्याला. ओके. 73. देन इमिटर करंट I इज इक्वल टू IC प्लस IB. I इज इक्वल टू 3.70 मिलीॲम्पियर. ओके. सो इझी आहे, फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे. ओके. देन नेक्स्ट इज अ क्वेश्चन 5. आता क्वेश्चन 5 तो अतिशय इझी आहे. क्लासिफाय द डिफरंट टाइप ऑफ लॉजिक गेट अँड ड्रॉ अँड एक्सप्लेन एनी टू लॉजिक गेट विथ इट्स ट्रूथ टेबल अँड लॉजिक इक्वेशन. ओके. द क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक गेट, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, नॅन्ड गेट, नॉर गेट, युनिव्हर्सल गेट. ओके. युनिव्हर्सल गेटला युनिव्हर्सल गेट कोणते की नॉर अँड नॅन्ड अँड नॉर. बिकॉज यांना युनिव्हर्सल गेट म्हणतात कारण ते आपण त्याच्या थ्रू कोणतंही इम्प्लिमेंटेशन लॉजिक फंक्शनचे करू शकतो. ओके. आता टू लॉजिक गेट एक्सप्लेन. सपोज अँड गेट आहे. अँड गेट मीन्स A डॉट वाय. लॉजिक इक्वेशन त्याचं Y इज इक्वल टू A डॉट B. Y इज हाय ओनली व्हेन A इज इक्वल टू 1 अँड B इज इक्वल टू 1. A डॉट B मीन्स मल्टिप्लिकेशन करून बघा. 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0 अँड 1 1 1 म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन फॉर्म होते. देन ऑर गेटमध्ये बघा, हा ऑर गेटचा सिम्बॉल तुम्हाला राईट करायचा आहे आणि तुम्हाला त्याचं इक्वेशन, लॉजिक इक्वेशन बघा. Y इज इक्वल टू A प्लस B अँड Y इज हाय व्हेन A इज इक्वल टू 1 और B इज इक्वल टू 1 और बोथ. ओके. मीन्स ऑर गेटमध्ये एक जरी इनपुट 1 असेल तर तो हाय आउटपुट देतो आणि अँड गेटमध्ये एक जरी इनपुट जर 0 असेल तर तो 0 आउटपुटला देतो. ओके. आता इथे बघा ट्रूथ टेबलमध्ये 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1. ओके. हेच तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाममध्ये राईट करायचं आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो प्रोसेसर अँड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ इच ब्लॉक इन डिटेल. आता ह्या डायग्राममध्ये बघा की ह्या ब्लॉक डायग्राममध्ये मायक्रो कंट्रोलर हे मुख्य ब्लॉक दाखवले आहेत. ओके. CPU हा सिस्टमचा ब्रेन आहे. ऑसिलेटर, क्लॉक, पल्स इथे तयार करतो. ओके. आणि रॉममध्ये काय करतो, तो स्टोअर करतो. रॅममध्ये टेम्पररी डाटा काय करतात, ते स्टोअर करतात. देन इनपुट आउटपुट पोर्ट बाहेरील डिव्हाइसची कम्युनिकेशन करतात. देन टाईम डिले आणि काउंटिंगसाठी वापरतात. देन सिरियल पोर्ट हे सिरियल कम्युनिकेशनसाठी काय करतात, यूज करतात. ओके. मीन्स तुम्हाला अंडरस्टँड झालंच असेल की ऑसिलोस्कोप क्लॉक सिग्नल तयार करतो, कंट्रोल युनिट सिस्टीमला कंट्रोल करतो, CPU रॉममधून प्रोग्राम इन्स्ट्रक्शन घेतो, CPU रॅममध्ये टेम्पररी डाटा स्टोअर करतो, इनपुट पोर्टकडून डाटा घेतो, देन CPU डाटा प्रोसेस करतो, आउटपुट पोर्टद्वारे रिझल्ट आपल्याला बाहेर भेटतो. जर कम्युनिकेशन करायचं असेल तर सिरियल पोर्ट आपण काय करतो, यूज करतो आणि टाईम डिले हा काउंटिंगचे काम करतो. ओके. इझी आहे ऑपरेशन. तुम्हाला समजून जाईल की तुम्ही एक अंडरस्टँडमध्ये ठेवा की हा CPU जो आहे तो ब्रेन आहे सिस्टीमचा. देन ऑसिलोस्कोप क्लॉक पल्स तयार करतो, रॉममध्ये तो प्रोग्राम स्टोअर होतो आणि रॅममध्ये ऑलवेज टेम्पररी मेमरी स्टोअर होते. टायमर हा काउंटिंगसाठी यूज करतात. सिरियल पोर्ट हा सिरियल कम्युनिकेशनसाठी यूज करतात. इनपुट पोर्ट ही आपण कम्युनिकेशनसाठी यूज करतो. ओके. सो एवढंच आहे याचं वर्किंग. इझिली
तुम्ही अंडरस्टँड करा आणि हेच तुम्हाला काय करायचं आहे, राईट करायचं आहे एक्झाममध्ये. जेव्हा तुम्ही याचं वर्किंग समजून घ्याल तेव्हा तुम्हाला इझिली ही डायग्राम काय होईल, अंडरस्टँड होईल. ओके. देन नेक्स्ट इट इज द convert 11001112 into the 10 means decimal, binary to decimal and decimal to binary. आता बायनरी टू डेसिमल कसे करायचे, पहिल्यांदा सर्व डिजिट राईट करायचे, पॉवर ऑफ 2ने त्यांना हे करायचं, मल्टिप्लाय करायचे, देन त्यांची जी व्हॅल्यू आहे त्यांना ॲड करून त्यांचं ॲडिशन करायचे. 103 त्यांची काय झालेलं आहे, ॲडिशन झालेलं आहे. देन नेक्स्ट इट इज अ 75.371 इंटू बायनरी. आता हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके. सो इंटीजर पोर्ट कन्वर्जन, तर अगोदर त्याला डिव्हिजन करायचे 2ने, क्वेश्चन येतात आणि रिमाइंडर, जे रिमाइंडर आले ते राईट करायचे. देन नेक्स्ट इट इज जो पार्शल फॅक्टर असतो, जे फ्रॅक्शन असतात त्यांना काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं 2ने. ते 2ने केल्यानंतर जे अगोदर जे सिग्नल असतात 0 1 0 1 1, ओके, जो इंटीजर पार्ट असतो तो तिथे काय करायचं, पुढे राईट करायचा. देन फायनल आन्सर 75.371चे 10001011.01011. ओके, इझी आहे, फक्त कन्फ्युजन करू नका, अंडरस्टँड करून घ्या आणि मग तुम्ही एक्झाममध्ये राईट करा. स्टेप बाय स्टेप जा, इझी आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन 6, स्टेट अँड प्रूव्ह द डी मॉर्गस थेरम. आता जेव्हा डी मॉर्गस थेरम येतो तेव्हा 2 थेरम असतात, मीन्स ए प्लस बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. आता याच्यामध्ये तुम्ही कसं करणार, एक लॉजिक डायग्राम घ्या. ओके, ए प्लस बी बार म्हणजे काय, की एक तुम्हाला नॉर गेट घ्यावा लागेल. ओके. आता याच्यामध्ये बघा, एक नॉर गेट घेतला आणि जर तुम्ही ए बार डॉट बी बार जर घेतला म्हणजे काय, की एक अँड गेट आणि त्याला 2 नॉट गेट कनेक्ट केले. ही डायग्राम तुम्हाला त्यावेळेस ड्रॉ करायची आहे. आणि हा ट्रूथ टेबल बघा, ए बी 0 0 0 1 1 0 1 1, त्याचा ऑर गेट काढून घेतला व ए प्लस बी 0 1 1 0. आता त्याचा ए प्लस बीचं कॉम्प्लिमेंट काढून घेतला. देन अगेन ए बार बी बार केला आणि यांची मल्टिप्लिकेशन केली. डॉट आहे ना इथे, म्हणून यांची मल्टिप्लिकेशन केली. आणि तुम्ही बघू शकता की ए प्लस बी कॉम्प्लिमेंट आणि ए डॉट बीचा कॉम्प्लिमेंट काय आलेला आहे, सेम आलेला आहे. सेम कन्सेप्ट, फक्त हेच तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला राईट करायचं आहे सेंटेन्समध्ये ट्रूथ टेबलचेच. देन नेक्स्ट इज द सेकंड डी मॉर्गस थेरम बघा, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक अँड गेट घेणार आणि त्याला पुढे नॉट गेट कनेक्ट करावं, नाहीतर मग नॅन गेट ड्रॉ करा. आणि ही एक ए बार प्लस बी बारची डायग्राम आहे. ही 2 डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची. आणि ट्रूथ टेबलमध्ये बघा, ए बी आणि ए डॉट बी मीन्स एक अँड गेटचं इक्वेशन आपण घेतलं आहे. देन त्याच्यानंतर एक नॉन गेट लावल्यानंतर त्याला ए डॉट बी कॉम्प्लिमेंट काय होते, त्याचं इक्वेशन काय येते, 1 1 0 1. आता इथे बघा, याचे बघा, ए बार प्लस बी बार यांचे 2 इक्वेशन 1 1 1 0 0 1 0 0. ओके. देन आता यांचं कॉम्प्लिमेंट काढा, तिथे ऑर गेट आहे ना, त्याचं कॉम्प्लिमेंट बघा 1 1 1 0, मीन्स हे पण प्रूव्ह झालेले आहे. ओके, हेच तुम्हाला सेंटेन्समध्ये तिथे काय करायचं आहे, राईट करायचं आहे. जेव्हा एक्झाममध्ये डी मॉर्गस थेरम विचारला जाईल तेव्हा ह्या 2 डायग्राम काढायच्या, दोन्ही डी मॉर्गस थेरमचा. हा ट्रूथ टेबल काढा आणि हेच तुम्हाला सेंटेन्समध्ये राईट करायचं आहे. ओके. देन नेक्स्ट बघा, फुल ॲडरमध्ये काय करतात, की जेव्हा तुम्हाला फुल ॲडर सर्किट जेव्हा ड्रॉ करायचं असेल तेव्हा तुम्ही काय करणार, हा ट्रूथ टेबल पहिल्यांदा काढून घ्यायचा, ए बी प्लस सी कॅरी. ओके. देन त्याचा सम काढायचे आणि त्याचा सी आउट. सम मीन्स आता इथे बघा, यांचे सगळे तिन्हींची ॲडिशन करायचे, 0 0 प्लस 0 प्लस 0. ओके. 0 plus 0 0 and carry is also 0. 0 plus 0 is 0 and 0 plus 1 is 1. Carry is 0. 0 plus 1 is 1 and 1 plus 0 is 1. Carry is 0. Then 0 plus 1 is 1 and 1 plus 1 is sum is 0. Carry is 1. Then 1 plus 0 is 1. 1 plus 0 is 1. Carry is 0. 1 plus 0 is 1. 1 plus 1 is 0. Carry is 1. 1 plus 1 is 0. Carry is 1. And 0 plus 0 is 0. 1 plus 1 is 0. Carry is 1. And 0 plus 1 is 1. ओके. हा तुम्हाला ट्रूथ टेबल अंडरस्टँड झाला. तर आता सम आणि
कॅरीचं काय करायचं आहे तुम्हाला, हे दोन इक्वेशन दिसतात त्यांचा के मॅप काढून घ्यायचा. तेव्हा हे दोन इक्वेशन येतात. हे दोन इक्वेशन जेव्हा येतात तेव्हा काय होते, ह्या दोन इक्वेशनवरून तुम्हाला ह्या डायग्राम ड्रॉ करायच्या असतात. आता फर्स्ट समचं इक्वेशन बघा, ए XOR बी XOR सी. म्हणजे इथे त्याने काय केलं आहे की नॉर गेट घेतला आहे आणि त्यांचंच काय केलं, ए XOR बी. ओके, त्याला सी कॅरी करायचा. सो सी घेतला आणि त्यांना पण काय केलं आहे त्यांनी, एक पुन्हा काय घेतलं आहे, नॉर गेट घेतला आणि त्याला सम कनेक्ट केली. आणि देन कॅरीचं बघा इक्वेशन काय आलेलं आहे की ए डॉट बी मीन्स इथूनच ए घेतला आणि इथूनच बी घेतला, ए नॉट बी अँड गेट घेतला. ओके, देन प्लस ए XOR बी, इथून बघा ए आणि याचा ए XOR बी घेतला. ओके, हा XOR बी ना, तर त्याच वेळी इथून कनेक्ट केला आणि देन याला सी कनेक्ट केला आणि पुढे प्लस आहे म्हणून ऑर गेट काय केला त्यांनी, कनेक्ट केला. सो असा फुल ॲडर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. हे एक ट्रूथ टेबल घ्यायचा, ट्रूथ टेबलवरून तुमची सम आणि कॅरी घ्यायचा, त्यांचा के मॅप घ्यायचा. के मॅप घेतल्यानंतर ही इक्वेशन येते आणि देन त्या के मॅपच्या इक्वेशनवरून तुम्ही काय करणार, ही डायग्राम ड्रॉ करणार. ओके, हा झाला फुल ॲडर सर्किट. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, कम्पेअर द मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर इन डिटेल. Microprocessor and microcontroller, it is only CPU, it is contains CPU, RAM, ROM, require external memory and devices. Most components are built inside the chip, used for complex application, used for dedicated specific tasks. Power consumption is high, power consumption is low. Cost system is high, cost system is low. Speed is high, speed is comparatively lower. Use in computer and laptop, use in embedded system and automation. Example is Intel Pentium AMD processor. Example is Arduino PSC 8051. ओके, इझी आहे आणि तुम्हाला हा कंपॅरिझन नेहमी विचारले जाते. ओके, देन नेक्स्ट इज, आता इथे बघा क्वेश्चन 7मध्ये, ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल मल्टीमीटर, एक्सप्लेन द फंक्शन ऑफ इच ब्लॉक. आता याच्यामध्ये काय केले आहे, डिजिटल मल्टीमीटर म्हणजे आपण जे लॅबमध्ये डिजिटल मल्टीमीटर वापरतो ते ॲक्च्युली कसं वर्किंग होतं हे आपण बघूया. आता जे इनपुट प्रोब असते, ओके, आपल्याला माहिती आहे इनपुट कनेक्शन करण्यासाठी एक प्रोब असते तिथे. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सर्किटमधील सिग्नल DMMमध्ये आणतात. ओके, याचा त्यासाठी यूज होतो. ओके, देन नेक्स्ट इट इज अ रोटरी स्विच. रोटरी स्विचमध्ये कोणतीही मेजरमेंट करायचे ते आपण काय करतो, चूज करतो. ओके, देन नेक्स्ट इट इज अ बफर ॲम्प्लिफायर. फर्स्टली आपण हे बघूया, कॉन्स्टंट करंट सोर्स. तर तो काय करतो, रेजिस्टन्स मेजरमेंटसाठी करंट कॉन्स्टंट देतो. ओके, देन नेक्स्ट इज अ बफर ॲम्प्लिफायर. बफर ॲम्प्लिफायर काय करतो, हाय इनपुट इम्पिडन्स देतो. ओके, लोडिंग इफेक्ट कमी करतो. देन नेक्स्ट इज अ कॅलिब्रेटेड ॲटेन्युएटर. तर त्याच्यामध्ये तो काय करतो की हाय व्होल्टेज कमी करतो आणि सर्किटचे काय करतो, सर्किटला प्रिव्हेंट करतो. देन नेक्स्ट इज अ करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. तर तो काय करतो, करंटचे व्होल्टेजमध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. देन नेक्स्ट इज अ रेक्टिफायर सर्किट. रेक्टिफायर सर्किट काय करतो की AC सिग्नलचे DC सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करतो. ओके, देन लास्ट वन इज ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. ॲनालॉग सिग्नलचे डिजिटल डाटामध्ये काय करतात, कन्वर्ट करतो आणि तो डिजिटल मल्टीमीटरवरती आपल्याला शो करतो, डिजिटल डिस्प्लेवरती. हेच याचं काय आहे, सिम्पल वर्किंग आहे. ओके, हे वर्किंग जर तुम्हाला समजले की कोणता ब्लॉक काय वर्किंग करतो, तर तुम्ही इझिली ते काय करू शकता, एक्झाममध्ये राईट करू शकता. देन नेक्स्ट इट इज ड्रॉ द फंक्शन ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर अँड एक्सप्लेन इन डिटेल. ओके, आता तुम्ही हे बघा, याच्यामध्ये काय आहे की ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे ओपॅम्प मीन्स ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे आपल्याला 4 ब्लॉक दिसतात, इनपुट स्टेज, इंटरमिडिएट स्टेज, लेवल शिफ्टिंग स्टेज, आउटपुटचे स्टेज. आता इनपुट स्टेजला बघा, आपण एक नॉन इन्व्हर्टिंग इनपुट आणि इन्व्हर्टिंग इनपुट देतो. ओके, तुम्हाला हा सिम्बॉल तर आठवत असेल ओपॅम्पचा. ओके, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ओके, तर तो काय करतो की नॉन इन्व्हर्टिंग इनपुट असते आणि एक इन्व्हर्टिंग इनपुट असते, बरोबर. आता तो काय करतो की इनपुट, या दोन्ही इनपुट स्टेजमध्ये 2 इनपुट सिग्नल डिफरन्स ॲम्प्लिफाय करतात. ओके, ड्युअल इनपुट बॅलन्स आउटपुट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर मीन्स डिफरन्स ॲम्प्लिफाय करतात. देन इंटरमिडिएट स्टेज.
ड्युअल इनपुट अनबॅलन्स आउटपुट डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, तो काय करतो की इंटरमिडिएट स्टेज गेन वाढवतात. ओके. देन नेक्स्ट इज अ लेवल शिफ्टिंग स्टेज. लेवल शिफ्टिंग स्टेजमध्ये काय करतात ते डी सी लेवल ॲडजस्ट करतो, सच ॲज इमिटर फॉलोअर युजिंग कॉन्स्टंट करंट सोर्स. देन नेक्स्ट वन इट इज आउटपुट स्टेज. फायनल ॲम्प्लिफाय आउटपुट लोडला देतो. मीन्स कॉम्प्लिमेंटरी सिमेंट्री पुशपुल ॲम्प्लिफायर इथे काय करतात ते यूज करतात. ओके. सो हिअर इज अ ब्लॉक डायग्राम ऑफ टिपिकल ओपॅम्प. ओके. सो तुम्हाला आता त्याचं वर्किंग समजूनच गेलं असेल. जर तुम्हाला समजलं असेल की ॲक्च्युअल तो वर्क कसा करतो तर तुम्हाला इझिली एक्झाममध्ये राईट करता येईल. ओके. की 2 इनपुट असतात. इनपुट स्टेज काय करतो, इंटरमिडिएट स्टेज काय करतो, लेवल शिफ्टिंग स्टेज काय करतो, आउटपुट स्टेज काय करतो. ओके. इनपुट स्टेज डिफरन्शियल सिग्नल ॲम्प्लिफाय करतो, इंटरमिडिएट स्टेज गेन इन्क्रीज करतो, लेवल शिफ्टिंग स्टेज डी सी लेवल ॲडजस्ट करतो आणि आउटपुट स्टेज हा लोडला फायनल ॲम्प्लिफाय सिग्नल देतो. ओके. हे त्याचं वर्किंग आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, राईट एनी 2 आयडियल अँड प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओपॅम्प IC 741. ओके. ओपॅम्पच्या आयसीचं नाव आहे 741 आणि हा तिची पिन डायग्राम आहे. 1 इज ऑफसेट नल, सेकंड वन इज इन्व्हर्टिंग इनपुट, थर्ड वन इज अ नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, 4 इज VCC, 8 is NC means not connected, 7 is VCC, 6 is output and 5 is offset null. ओके. जेव्हा तुम्हाला आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स जर विचारलं असेल तर इन्फिनिटी ओपन लूप गेन मीन्स is an ideal op-amp. The open loop voltage gain is infinity. Hence, even a very small differential input voltage produces an infinity output voltage. And practical characteristics मध्ये तुम्ही ह्या 2 characteristics सांगू शकता. Second one, it is infinity input impedance. Means the input impedance of an ideal op-amp is infinity. Therefore, no current flow into either of the input terminal. ओके. देन नेक्स्ट प्रॅक्टिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्ही हे सांगू शकता, हाय बट फायनाईट ओपन लूप गेन अँड हाय बट फायनाईट इनपुट इम्पिडन्स. Okay, means ideally the op-amp is theoretical device, practical op-amp has limitation in parameter but designed to approximate the ideal behavior. Okay, this practical characteristics affect the accuracy and performance of the real op-amp circuit. ओके. ह्या 2 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही करून घ्या आणि त्याच तुम्ही काय करायचं आहे एक्झाममध्ये राईट करायचे आहे. ओके. देन नेक्स्ट इट इज ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर अँड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ इच ब्लॉक. तुम्हाला फंक्शन जनरेटरची डायग्राम करायची आहे आणि तुम्ही इथे स्क्वेअर वेव्ह, ट्रायंग्युलर आणि साईन वेव्ह पण काय करू शकता तिथे ड्रॉ करू शकता. आता फंक्शन जनरेटर कसा काम करतो आपण बघूया. ओके. आता इकडे लक्ष द्या. तुम्ही इथे बघा. आता इथे बघा फ्रिक्वेन्सी, 1 सेकंड. आता इथे बघा फर्स्ट काय आहे, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. आता फ्रिक्वेन्सी कंट्रोल इथे बघा, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. आता हा फ्रिक्वेन्सी नेटवर्क कंट्रोलचे काम काय आहे की आउटपुट वेव्हफॉर्म जी येते तिची फ्रिक्वेन्सी तो काय करतो कंट्रोल करतो. इथे दिलं पाहिजे एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी कंट्रोल मीन्स आउटपुटची जी फ्रिक्वेन्सी येते तो काय करतो कंट्रोल करतो. देन नेक्स्ट इज अ कॉन्स्टंट करंट सप्लाय सोर्स, कॉन्स्टंट करंट सप्लाय 2. आता हा काय करतो की इंटिग्रेटरला कॉन्स्टंट करंट पुरवण्याचं काम करतो. ओके. देन इंटिग्रेटर काय करतो की इंटिग्रेटर करंटला इंटिग्रेट करून ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म काय करतो तयार करतो. ओके. देन नेक्स्ट इज अ व्होल्टेज कम्पॅरेटर. ओके. अँड मल्टी व्हायब्रेटर. व्होल्टेज कम्पेअर तो काय करतो इंटिग्रेटरचा आउटपुट मॉनिटर करतो. हा काय करतो इंटिग्रेटरचा आउटपुट काय करतो मॉनिटर करतो. देन नेक्स्ट इट इज अ रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट. रेजिस्टर डायोड शेपिंग सर्किट काय करतो ट्रायंग्युलर वेव्हला साईन वेव्हमध्ये काय करतो कन्वर्ट करतो. ट्रायंग्युलर वेव्हला साईन वेव्हमध्ये काय करतो कन्वर्ट करतो. आणि आउटपुट ॲम्प्लिफायर काय करतात हे आउटपुट साईन वेव्ह ॲम्प्लिफाय करतो. ओके. आणि हा आउटपुट ॲम्प्लिफायर हा स्क्वेअर वेव्हला काय करतो ॲम्प्लिफाय करतो. हा स्क्वेअर वेव्हला ॲम्प्लिफाय करतो आणि हा साईन वेव्हला काय करतो ॲम्प्लिफाय करतो. ओके. इझी आहे वर्किंग, खूप इझी आहे. तुम्ही फक्त अंडरस्टँड करून घ्या की कोणता ब्लॉक काय वर्किंग करतो. एक्सटर्नल करंट आलेला हा काय करतो कंट्रोल करतो. हा इंटिग्रेटरला कॉन्स्टंट करंट पुरवण्याचं काम करतो. देन इंटिग्रेटर त्या
करंटवरती इंटिग्रेट करतो आणि स्क्वेअर वेव्ह तयार करतो. स्क्वेअर वेव्ह व्होल्टेज कंपॅरेटर स्क्वेअर वेव्हमध्ये ट्रायंग्युलर वेव्ह तयार करतो आणि स्क्वेअर वेव्ह कन्वर्ट करतो. आणि रेजिस्टन्स डायोड ती ट्रायंग्युलर वेव्ह स्क्वेअर वेव्ह साईन वेव्हमध्ये कन्वर्ट करतो. आणि हे आउटपुट ॲम्प्लिफायर एक स्क्वेअर वेव्हला ॲम्प्लिफाय करतो आणि आउटपुट ॲम्प्लिफायर सेकंड हा साईन वेव्हला ॲम्प्लिफायर करतो. ओके, सो हे त्याचं वर्किंग आहे फंक्शन जनरेटरचं. ओके, फंक्शन जनरेटर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लॅबमध्ये बघितलंच असेल, तेच वर्किंग तुम्हाला आता माहिती झाली आहे. ओके, आता इथे स्क्वेअर वेव्ह अशी असते, ट्रायंग्युलर वेव्ह बघा ट्रायंग्युलरसारखी असते आणि साईन वेव्ह ही साईन वेव्हसारखी असते इथे बघा खाली. ओके, अंडरस्टँड. आता तुम्ही त्याचे ॲप्लिकेशन पण करून घ्या की कशासाठी यूज होता, साईन वेव्ह बघण्यासाठी, ट्रायंग्युलर वेव्ह बघण्यासाठी, स्क्वेअर वेव्ह बघण्यासाठी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर युजिंग OP-Amp R1 is 1K and RF is 10K with VCC plus minus 12 volt. Apply calculate output voltage if Vin is 20 millivolt and Vin is 2.2 volt. Justify the answer. सो आता गिवन काय दिलेले आहे आपल्याला की इनपुट रेजिस्टर अँड फीडबॅक रेजिस्टर अँड सप्लाय व्होल्टेज. R1 is 1 kilo ohm, RF is 10 kilo ohm, VCC is plus minus 12 ohm. व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला काय आहे, V0 मायनस RF बाय R1 Vin. AV is equal to minus RF and R1. So AV is minus 10. Okay. Then when Vin is 20 millivolt, convert into volt. 20 millivolt कन्वर्ट केलं व्होल्टमध्ये तर 0.02 व्होल्ट आला. आता आउटपुट व्होल्टेज V0 is equal to minus 10 into 0.02 means VO is equal to minus 0.2. Okay, output is within supply limit plus or minus 12 volt. Therefore, op-amp works normally. Then second, when Vin is 2.2 volt. आता output voltage calculate output is V0 is equal to minus 10 into 2.2 is equal to minus 22 volt. But supply voltage only minus plus or minus 12 volt. So, एक लक्षात घ्या. So, op-amp cannot produce a minus 22 volt. So, actual output is op-amp goes into the saturation. Okay, V0 is equal to minus 12 volt. ओके, सो ही आन्सर आहे. हा क्वेश्चन विचारला जातो, मागच्या वेळेसही एका क्वेश्चन पेपरमध्ये विचारला होता ना, आत्ताही तो विचारला गेलेला आहे. तेव्हा इझिली तुम्ही काय करून ठेवा, अंडरस्टँड करून ठेवा आणि मिली व्होल्टचे व्होल्टमध्ये कन्वर्जन कसे करतात ते पण अंडरस्टँड करून घ्या. ओके, देन नेक्स्ट इट इज आता हे बघा, सेकंड क्वेश्चन इज ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय. तर याच्यामध्ये आपण काय केलं त्याचं एक तुम्ही वर्किंग समजून घ्या की ब्लॉक डायग्राम AC इनपुट, ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर, व्होल्टेज रेग्युलेटर अँड आउटपुट. आता रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय कसा वर्क होतो आपण ते बघूया. मीन्स ACचे कन्वर्जन कसे होते DC पॉवर सप्लायमध्ये. ओके, सो फर्स्ट इज AC मेन्स इनपुट. AC मेन्स इनपुट मीन्स सुरुवातीला 230 व्होल्ट AC 50 हर्ट्स असा आपण सप्लाय देतो. ओके, ट्रान्सफॉर्मर काय करतो की जो इथे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे, मीन्स काय करतो तर की AC व्होल्टेजला कमी AC व्होल्टेजमध्ये रूपांतरित करतो, मीन्स कन्वर्ट करतो. ओके, देन नेक्स्ट इज तो आयसोलेशन करतो आणि सिग्नल रेक्टिफायरला देतो. रेक्टिफायर काय करतो की ACला पल्सेटिंग DCमध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. पल्सेटिंग DC मीन्स त्याच्यामध्ये काहीतरी नॉईज असतो. ओके, देन फिल्टर काय करतो, फिल्टरमधील पल्सेटिंग DCमधील जे रिपल कमी करून स्मूथ DC सप्लाय काय करतो, पास करतो व्होल्टेज रेग्युलेटरला. मीन्स फिल्टर काय करतो, जो नॉईज असेल तो काय करतो, रिड्यूस करतो. व्होल्टेज रेग्युलेशन काय करतो की IC 7805 सारखा रेग्युलेटर DC व्होल्टेज कायम स्थिर ठेवतो. इनपुट व्होल्टेज किंवा लोड बदलला तरी आउटपुट +5 व्होल्ट DCच काय राहते, कॉन्स्टंट राहते. ओके, आणि तेच तो काय करतो लास्टला आउटपुटला येतो. शेवटी कॉन्स्टंट अँड रेग्युलेटेड DC आउटपुट आपल्याला मिळते, जी इलेक्ट्रॉनिक सर्किट चालवण्यासाठी आपल्याला यूज होते. ओके, सो हा आहे रेग्युलेट DC पॉवर सप्लायचा वर्किंग. इझी आहे. देन नेक्स्ट इट इज व्हॉट इज द सिलेक्शन क्रायटेरिया यूज इन व्हाईल सिलेक्टिंग द सेन्सर फॉर पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. रेंज आपण चेक करतो. सेन्सर शुड बी मेजर मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यू करेक्टली. देन ॲक्युरसी, देन सेन्सिटिव्ह, रिस्पॉन्स टाईम, रिझोल्युशन, रिलायबिलिटी, पॉवर कन्झप्शन,
कॉस्ट, एन्व्हायरमेंटल कंडिशन, साईज अँड वेट, आउटपुट टाईप अँड मेंटेनन्स, हे सगळे पॉईंट आपण काय करतो, चेक करतो जेव्हा आपण सेन्सर पर्टिक्युलर ॲप्लिकेशनसाठी सिलेक्ट करत असेल तेव्हा. तो काय करतो, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघूया. द नेक्स्ट क्वेश्चन इज अ कम्पॅरिझन ऑफ ॲक्टिव्ह सेन्सर अँड पॅसिव्ह सेन्सर. ॲक्टिव्ह सेन्सर अँड पॅसिव्ह सेन्सरमध्ये बघा, रिक्वायर एक्सटर्नल पॉवर सप्लाय, पॅसिव्ह डू नॉट रिक्वायर एक्सटर्नल पॉवर सप्लाय. ॲक्टिव्ह जनरेट their own output signal, passive need external signal for operation. Then active more complex in construction, then passive simple in construction. Then active power consumption is high, passive power consumption is low. Then active response speed is faster, passive response speed is slower. Active use for precise measurement, passive use for basic sensing application. Example, active radar ultrasonic sensor and passive is thermistor LDR. Active cost is generally high and passive sensor cost is generally low. Okay, then next question is 10, last question. See, describe the block diagram of IoT based data acquisition system. आता IoT बेस्ड डाटा ॲक्विजिशन ब्लॉक डायग्रामचा आपण स्टेप बाय स्टेप वर्किंग बघूया. सेन्सर और ट्रान्सड्यूसर फिजिकल वर्ल्ड मीन्स काय, सेन्सर आपल्याला जे एन्व्हायरमेंटमधील काही पर्टिक्युलर टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल, लाईट असेल, प्रेशर असेल, यांना काय करून सेन्सर करून आपल्याला काय करतं, रॉ मटेरियल इन्फॉर्मेशन देतात. देन नेक्स्ट इज अ सिग्नल कंडिशन सर्किट. सिग्नल कंडिशन सर्किट काय करतो की सेन्सरकडून जे मिळणारे इनपुट आहेत ते त्याच्यामध्ये थोडे सिग्नल कमजोर असतात किंवा नॉईज आलेला असतो, तो त्या सिग्नलला ॲम्प्लिफाय करतो, नॉईज फिलर करतो आणि आयसोलेशन व लेवल शिफ्टिंग करतो. ओके, देन नेक्स्ट इज अ डाटा ॲक्विजिशन युनिट मीन्स MCU और ADC. तर आता ADC आणि MCU काय करतात की ADC मीन्स ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. ॲनालॉग सिग्नलला डिजिटल डेटामध्ये तो काय करतो, कन्वर्ट करतो आणि मायक्रो कंट्रोलर डेटा प्रोसेस, स्केल आणि बफर करतो. देन नेक्स्ट इज अ कम्युनिकेशन मॉडेल. कम्युनिकेशन मॉडेल मीन्स इंटरनेटद्वारे आपण त्यांना काय करतो, इन्फॉर्मेशन पाठवतो. वायफाय, ब्लूटूथ अँड सेल्युलर यासारख्या टेक्निकलचा वापर आपण करतो. ओके, देन नेक्स्ट वन इज अ IoT गेटवे क्लाउड प्लॅटफॉर्म. मीन्स इथे काय होतं, डेटा रिसीव्ह करतात, डेटा स्टोअर करतात, ॲनालिटिकल अँड प्रोसेसिंग करतात, डिव्हाइस व API मॅनेज करतात. यामुळे डेटा सेफ स्टोअर केला जातो. ओके, देन लास्ट वन इज अ यूजर इंटरफेस ॲप्लिकेशन. यूजर इंटरफेस ॲप्लिकेशन मीन्स की व्हिज्युअलाइज अँड ॲनालाइज द डाटा, जनरेट अलर्ट अँड रिपोर्ट. मीन्स डॅशबोर्ड, ग्राफ, रिपोर्ट यासारख्या स्वरूपात आपल्याला माहिती दिली जाते. ओके, मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे रिअल टाईम मॉनिटरिंग इथे करतात. ओके, सो आता हे झालं वर्किंग ऑफ IoT बेस्ड डाटा ॲक्विजिशनचं. देन नेक्स्ट इट इज अ डिस्क्राईब द ब्लॉक डायग्राम ऑफ GSM. ओके, ग्लोबल सिस्टम for mobile communication. It is a digital cellular communication system. It uses SIM-based mobile phone to communicate over a network or base station. ओके, सो आता ह्या डिस्क्राईब द ब्लॉक डायग्राम ऑफ GSM मीन्स म्हणजे ह्या डायग्राम तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. देन त्याच्या रिलेटेड तुम्हाला वर्किंग राईट करायचं आहे. देन तुम्हाला ॲप्लिकेशन राईट करा त्याच्याबद्दल, म्हणजे एक इम्पॅक्ट पडतो जेव्हा आपण पेपर राईट करत असेल किंवा एक्झामिनरला चेक करत असेल तेव्हा. आता आपण स्टेप बाय स्टेप त्याचं वर्किंग बघूया. सो फर्स्ट इज अ एनर्जी मीटर. ओके, फर्स्ट एनर्जी मीटरला इनपुट कुठून जाते, आपल्याला फॉर्म जनरेशन. आता फॉर्म जनरेशन काय करतो की जे जनरेशन असेल, वीज पुरवठा असेल, एनर्जी मीटर असेल, काय केलं जाते त्यांच्या केंद्राकडून त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाते. ओके, देन एनर्जी मीटर काय करतो, एनर्जी मीटर खालील इलेक्ट्रिकल जे असतात घटक असतात तो काय करतो, काउंट करतो. मीन्स व्होल्टेज काउंट करतो, करंट काउंट करतो, पॉवर काउंट करतो, एनर्जी काउंट करतो. आणि जो काउंट केलेला डेटा असेल तो कोणाकडे पाठवतो, आर्डिनोला पाठवतो. ओके, आर्डिनो काय करतो की तो मेन कंट्रोलर आहे ह्या सर्व सिस्टीमचा, GSMचा. तो काय करतो, एनर्जी मीटरमधील कडील डेटा प्रोसेस करतो आणि LCDवरती आपल्याला डिस्प्ले करतो. GSM मॉडेलला डेटा पाठवतो. ओके, देन नेक्स्ट इज अ रिले नियंत्रित करतो. ओके, देन नेक्स्ट इज अ LCD डिस्प्ले. आता LCD डिस्प्ले काय करतो की आपल्याला जे अलर्ट असेल, मेसेज असेल ते आपण काय करतो, LCD डिस्प्लेवरती तो शो करतो. देन नेक्स्ट इज अ GSM मॉडेल.
GSM मॉडेल काय करतो की आपण GSM मॉडेल थ्रू नेटवर्क थ्रू कम्युनिकेशन करतो. यूजर SMS किंवा कॉल करू शकतो, सिस्टमची माहिती मिळवू शकतो, लोड ऑन अँड ऑफ करण्याचे इन्स्ट्रक्शन तो आपण पाठवू शकतो. आर्डिनो आणि यूजर यांच्यातील आपण कम्युनिकेशन GSM मॉडेलद्वारे करू शकतो. देन कंझ्युमर म्हणजे जो यूज करणारा आहे तो काय करणार की एनर्जी माहिती मागवतो, लोड ऑन अँड ऑफ कमांड पाठवतो. उदाहरण SMS द्वारे लोड ऑफ असं पण तो काय करतो, कमांड देतो. ओके. सो नेक्स्ट इज इंटरप्टिंग रिले. इंटरप्टिंग रिले काय करतो की रिले हा एक इलेक्ट्रिकल स्विचद्वारे काम करतो. आर्डिनोच्या इन्स्ट्रक्शननुसार लोडला वीज पुरवठा दिला जातो किंवा पुरवठा बंद केला जातो. ओके, लोडला. देन नेक्स्ट इज अ लोड मीन्स काय की घरातले उपकरणे, उद्योगातले मशीन, इतर विद्युत साधने. मीन्स लोड म्हणजे तुमचं कोणतंही घरातले इक्विपमेंट असेल किंवा आपल्या इंडस्ट्रीमधले काही मशीन्स असतील त्यांना तो काय करतो, इंटरप्टिंग रिलेनुसार त्यांना काय करतो, तो इन्स्ट्रक्शन देतो. ओके. देन नेक्स्ट इज म्हणजे थोडक्यात काय करतो तो की एनर्जी मीटर डेटा मोजतो, आर्डिनोला प्रोसेस करतो आणि GSMद्वारे युजरला माहिती पाठवतो आणि रिले वापरून लोडला नियंत्रित करतो. ओके, सिम्पल वर्किंग आहे, तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. तुम्हाला फक्त समजलं पाहिजे की ह्या डायग्रामचं वर्किंग कसं होतं, तुम्ही इझिली एक्झाममध्ये राईट करू शकता. ओके. देन नेक्स्ट इट इज लास्ट वन, इट इज डिस्क्राईब द बेसिक ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. ओके. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की बघणार आहोत की ॲक्च्युअलमध्ये त्याचं सिम्पल वर्किंग आहे कम्युनिकेशन सिस्टीमचं. इन्फॉर्मेशन सोर्स, देन ट्रान्समीटर, देन चॅनल, देन रिसिवर, डेस्टिनेशन अँड नॉईज सोर्स. आता हे ॲक्च्युअली वर्किंग कसं होते ते बघा. जेव्हा तुम्हाला प्रत्येक ब्लॉक डायग्रामचं वर्किंग समजून जाईल तेव्हा तुम्हाला इझिली समजून जाईल की आपल्याला पेपरमध्ये राईट काय करायचं आहे. तुम्हाला फक्त ही पेपरमध्ये ह्या डायग्रामचं वर्किंगच राईट करायचं आहे ओनली. पण अगोदर ही डायग्राम जर समजली तर तुम्हाला प्रॉपरली एक्झाममध्ये राईट करता येईल. जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हाच तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ओके. सो आता हे बघा, इन्फॉर्मेशन सोर्स म्हणजे काय की सपोज आपला व्हॉईस असेल, डाटा असेल, व्हिडिओ असेल, काही एखादा टेक्स्ट असेल, यासारखी इन्फॉर्मेशन काय होते इथे तयार होते. ओके. देन ट्रान्समीटर काय करतो, ट्रान्समीटर त्या सिस्टीमला, त्या इन्फॉर्मेशनला एन्कोडिंग करतो. ओके, मॉड्युलेशन करतो त्यांचं की सपोज सिग्नलच्या चॅनलमधून पाठवण्यासाठी योग्य स्वरूपात तो काय करतो, त्यांना तयार करतो. देन नेक्स्ट इज अ चॅनलमध्ये काय होतं की सपोज चॅनल कोणतंही असू शकतो, वायर असू शकतो किंवा वायरलेस असू शकतो. देन हा सिग्नल काय करतो की रिसिव्हरला तो सिग्नल पाठवतो. नॉईज सोर्स म्हणजे काय, सिग्नल जेव्हा ट्रान्समीटर जेव्हा तो जो आपला सिग्नल असतो तो जेव्हा चॅनलमधून जात असतो त्याच्यामध्ये थोडासा नॉईज काय होतो, ॲड होतो आणि तो सगळा सिग्नल तो काय करतो, रिसिव्हरला पाठवतो. रिसिव्हर काय करतो, डिकोडिंग मॉड्युलेशन करतो, म्हणजे डिकोडिंग करतो. डिकोडिंग म्हणजे काय की जे वीक सिग्नल असेल त्यांना ॲम्प्लिफाय करतो, नॉईज असेल तो रिड्यूस करतो आणि त्यांचं डिमॉड्युलेशन आणि डिकोडिंग प्रॉपरली करतो. ओके. यामुळे काय होते, आपल्याला आपली जी ओरिजिनल इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला प्रॉपरली रिटर्न मिळते. देन लास्ट वर्जन इज अ डेस्टिनेशन म्हणजे आपला शेवटचा टप्पा. म्हणजे काय, जे असेल एक्झाम्पल मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, स्पीकर असेल, टेलिव्हिजन असेल, तर इथे सिग्नल काय होतो, आपल्याला आपल्या मूळ स्वरूपामध्ये ॲक्च्युअल सिग्नल आपल्याला काय होतो, शो होतो. ओके, सिम्पल आहे, अंडरस्टँड करून घ्या. एक्झाममध्ये तुम्हाला याचा यूज होऊन जाईल की ॲक्च्युली तुम्हाला समजून जाईल की ब्लॉक डायग्राम ॲक्च्युली वर्क कसे करते. तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही एक्झाममध्ये पण तुम्ही काय करू शकता, समजल्यावरती राईट करू शकता. ओके. सो आजचा क्वेश्चन पेपर आपण इथेच एंड करूया. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. अँड तुम्ही हे क्वेश्चन पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये चेक करू शकता की कमीत कमी 40% तरी रिपीटेड क्वेश्चन आहेत. ओके. सो दोन्ही क्वेश्चन पेपर प्रॉपरली चेक करा, स्टडी करा अँड देन तुम्हाला याच्यावरून समजून पण गेले असेल की एक्झाममध्ये कोणत्या लेवलचे क्वेश्चन कोणत्या टाईपने विचारले जाऊ शकता. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू.